सरकारने लाडकी बहीण योजना लागू करून महिलांना मोठा दिलासा दिला आहे। यासाठी अमरावती शहरातील इरविन चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले। तसंच एक भव्य आणि आकर्षक राखी अजित पवार यांना पाठवण्यात आली। राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम केलं आहे। इतकंच नव्हे तर या योजनेची अंमलबजावणी रक्षाबंधनाच्या पूर्वीच करत प्रत्येक महिलांच्या खात्यात रक्कम टाकली आहे। त्यामुळे राज्यासह अमरावती जिल्ह्यात महिलांमध्ये आनंदाची लाट उसळलेली आहे। तर भावाप्रती बहिणीचं कर्तव्य पूर्ण करण्याकरता सोमवारी रक्षाबंधनाच्या दिवशी अमरावती शहरातील इरविन चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकरता भव्य अशी आकर्षक राखी तयार करण्यात आली होती। ही राखी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। कार्यक्रमानंतर ही राखी अजित पवार यांना पाठवण्यात आली। तसंच उपस्थित नागरिकांना आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राखी बांधून हा उत्सव साजरा केला। काही लोकांनी इथे बसलं तर चालेल। आता 10 मिनिटं देतील। खरं तर जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या सरकारने जेव्हा निर्णय घेतला तेव्हा अपोजिशनवाल्यांनी सांगितलं की हे काही वादे पूर्ण होणार नाही, हा इलेक्शन पुरता मर्यादित स्टंट आहे। पण आम्हाला विश्वास होता की दादा माननीय अजितदादांनी जो वादा केला होता की या बजेटमध्ये 70% बजेट हे महिलांचं असेल आणि 1500 रुपये हा महिलांना आम्ही निश्चित देणार आणि रक्षाबंधनपूर्वी 2 हप्त्याचे पैसे जे 2 महिन्यात 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये आले। अनेक महिलांना आम्ही विचारलं तर त्यांनी आम्हाला चेक दाखवले की आमच्या खात्यामध्ये हे पैसे आले आणि या निमित्तानेच आमचं कर्तव्य ठरतं की ज्या महिलांना स्वाभिमानाची शिदोरी मिळाली, स्वाभिमानाची ओवाळणी मिळाली। प्रत्येक महिलेला 100 रुपये सुद्धा नवऱ्याला आणि मुलाला मागावे लागतात, पण तिच्या हक्काचे जेव्हा 1500 रुपये तिच्या खात्यात येतात तेव्हा तिचा आनंद हा खरंच मोठा आनंद आहे। आणि जेव्हा माहेरच्या माणसाला स्वस्त जरी साडी मिळाली असं दादांनी 1500 रुपये हे महिलांना दिले की त्यांच्यासाठी अतिशय स्वाभिमानाची बाब आहे। आणि म्हणून एक आमचं कर्तव्य म्हणून ह्या सगळ्या महिला रक्षाबंधनच्या दिवशी इथे आल्या आणि ही राखी आम्ही त्यांना भेट म्हणून पाठवतोय। आणि हा